प्रवाचिका अहन्दया जोशी संस्कृताध्ययने समेषां स्वागतम्। अद्य यः पाठः वयं पठामः सः अस्ति अष्टमी कक्षायाः पाठः समानमस्ति भोजनम्। अस्तु तर्हि आरम्भं करिष्यते। बघा मुलांनो, जो धडा आज आपण शिकणार आहोत तो धडा आहे इयत्ता 8वीचा समानमस्तु भोजनम्। आता समानमस्तु भोजनम् म्हणजे काय, तर याचा विग्रह असतो समानम अस्तु भोजनम। तर आपलं भोजन, आपलं जेवण कसं असावं, तर समान असावं असा या पाठाचा अर्थ होतो। तर मी हा धडा जो आहे तर तो आधी वाचणार आहे। तर शुद्ध स्पष्ट चांगलं उच्चारण कसं करायचं ते तुम्ही शांततेने ऐका आणि तसं उच्चारण करण्याचा प्रयत्न करा। त्यानंतर वाचताना मी त्याचं स्पष्टीकरण सुद्धा तुम्हाला देणार आहे। चला तर मग सुरुवात करूयात। बघा पृष्ठ क्रमांक 56। तर यावरती हा पाठ आहे, तो तुम्ही बघायचा आहे। बघा, बालकृष्ण गोकुले गोपालनं करोति स्म। बाळकृष्ण गोकुळामध्ये गोपालन करत होता। प्रतिदिनं सह वयस्यैः सह वनं गच्छति स्म। आणि रोज कृष्ण काय करत होता, तर वयस्यैः सह म्हणजे मित्रांसोबत, वयस्य म्हणजे काय, मित्र, तर मित्रांसोबत वनात जात असे। आता बघा इथे रचना कशी आहे, करोति स्म, गच्छति स्म। आता हे स्म अव्यय इथे क्रियापदासोबत, लट लकाराच्या क्रियापदासोबत वापरलेला आहे। तर इथे स्म याचा जेव्हा उपयोग केला जातो तेव्हा भूतकालिक क्रिया जी आहे, जी नेहमी नेहमी घडत होती, त्याच्यासाठी भूतकाळ दर्शवण्यासाठी या लट लकाराच्या क्रियापदासोबत स्म हे अव्यय वापरलं जातं, हे लक्षात घ्यायचं। तर बघा, गोकुलस्थाः बालगोपालाः वासुदेवेन सह आसायं विंडन्ते स्म। आणि गोकुलस्थाः म्हणजे काय, गोकुळात राहणारे, स्थाः म्हणजे काय, राहणारे, स्थातिष्ठ धातू आहे त्याचं हे रूप आहे। गोकुलस्थाः म्हणजे गोकुळात राहणारे, बालगोपाळ वासुदेवासोबत, आसायं म्हणजे अतिशय कुठल्याही गोष्टीचा विचार न करता, चिंता न करता, विंडन्ते स्म हिंडत होते, फिरत होते। मध्याह्ने ते सर्वे स्वगृहेभ्यः आनीतानि खाद्यवस्तूनि एकत्र उपविश्य खादन्ति स्म। आणि मध्याह्ने म्हणजे काय, दुपारी, ते सगळेजण स्वतःच्या घरून आणलेले खाद्यवस्तू एकत्र उपविश्य म्हणजे एकत्र बसून खात होते। खादन्ति स्म, बघा इथे पण स्म अव्यय वापरलेला आहे। एकस्मिन् दिने भोजनवेलायां सर्वे गोपाः कृष्णं परितः उपाविशन्। आणि एक दिवस काय झालं, ज्या वेळेला त्यांची वेळ झाली त्यावेळेला सगळे जे गोपाल आहेत तर ते सगळेजण कृष्णं परितः म्हणजे कृष्णाच्या बाजूला बसले, उपाविशन म्हणजे बसले। तर इथे परितः हे अव्यय वापरलेला आहे। तर परितः याचा अर्थ काय होतो की सगळ्या बाजूनी, तर याला द्वितीय विभक्तीची अपेक्षा असते या अव्ययाला, म्हणून कृष्णम या शब्दाची द्वितीय विभक्ती वापरलेली आहे देवम प्रमाणे। तर मला असं वाटतं हे लक्षात आलेलं असावं। कृष्णम परितः उपाविशन, कृष्णाच्या सभोवताली बसले। बघा चित्रामध्ये दिसत आहे तुम्हाला, देवकी नंदन गोपबालान अपृच्छत। देवकीचा नंदन म्हणजे कोण, कृष्ण, त्या गोपबालांना, बाळगोपाळांना अपृच्छत विचारलं, कृष्णाने त्या बालगोपाळांना विचारलं, अद्य भोजनार्थम किम आनीतम, आज तुम्ही जेवणासाठी काय काय आणलंय बरं, इति असं। तदा प्रथमः अवदत्, तेव्हा काय म्हणाला, मम समीपे दध्योदनम वर्तते। तर माझ्याजवळ काय आहे, दधी ओदनम म्हणजे दही भात आहे। अपरः अभाषत, दुसरा काय म्हणाला, मम समीपे पृथुकाः, माझ्याजवळ काय आहे, तर पोहे आहेत। बघा इथे अवदत मध्ये त हलंत दिसतो आहे आणि अभाषत मध्ये त जो आहे तो पूर्ण दिसतो आहे। तर अवदत हे परस्मय पदाचं लंगलकाराचं क्रियापद आहे आणि अभाषत हे आत्मनेपदाचं लंगलकाराचं क्रियापद आहे। एवमेव सर्वे अपूपाः लड्डुकाः वटकाः मोदकाः आनीताः। आणि मग एवम एव अशा प्रकारे सगळेजण काय काय आणलं, आपल्यानंतर कोणी लाडू आणले, वडे आणले, कोणी मोदक आणले, अपूपाह म्हणजे अनारसे, अनारसे आणले, कोणी लाडू आणले, त्यानंतर कोणी वडे आणले, कोणी मोदक आणले, अशा इति अवदन असे म्हणाले। तदा कृष्ण अवदत, तेव्हा कृष्ण म्हणाला, काय म्हणाला, ऐ मित्राणी वयम
एतेषां खाद्यपदार्थानां मिश्रणं कुर्मः. अरे मित्रांनो, आपण ह्या सगळ्या खाद्यपदार्थांचं मिश्रण करूयात. सर्वे गोपालाः आनंदेन कृष्णाय स्वं स्वं खाद्यम अयच्छन्. आणि सगळ्या गोपाळांनी आनंदाने कृष्णाला स्वतः जवळचं खाद्य जे आहे तर ते दिलं. आता इथे अयच्छन् हे सुद्धा काय आहे, लंग लकाराचं क्रियापद वापरलेलं आहे. कृष्ण स्वयमेव पदार्थांना मिश्रण अकरोत्. आणि कृष्णाने स्वतः काय केलं तर सगळ्या पदार्थांचं, म्हणजे जे त्याचे मित्र होते, बालगोपाळ होते, तर काय काय आणलेलं होतं. कोणी पोहे आणले होते, कोणी दही भात आणला होता, कोणी अनारसे आणले होते, कोणी लाडू आणले होते, कोणी वडे आणले होते, कोणी मोदक आणले होते. ते सगळे खाद्यपदार्थ काय केले तर त्याचं मिश्रण केले, एकत्र केले. सर्वेभ्यः च तत् मिश्रण परिवेशत. आणि सगळ्यांना ते मिश्रण जे आहे ते एकत्र केलेलं थोडं थोडं दिलं, वाढलं. परिवेशक म्हणजे वाढलं. तद अपूर्वम स्वादिष्टम मिश्रण सर्वेभ्य अतीव अरोचत. आणि ते अपूर्व म्हणजे पूर्वी कधी न पाहिलेलं किंवा पूर्वी कधी न चाखलेलं असं स्वादिष्ट, अतिशय स्वादिष्ट असं मिश्रण सर्वेभ्य सगळ्यांना अतीव अरोचत अतिशय आवडलं. यतः तस्मिन् मिश्रणेन केवलम खाद्यपदार्थ अपि तु स्नेहश्च मिश्रित. आणि यतः म्हणजे काय, कारण. त्याचं कारण का होतं सगळ्यांना आवडण्याचं कारण, त्यामध्ये त्या मिश्रणामध्ये तस्मिन मिश्रणे म्हणजे त्या मिश्रणामध्ये केवळ खाद्यपदार्थ नव्हते, तर काय होतं, स्नेहश्च मिश्रित, कृष्णाचं प्रेम सुद्धा त्याच्यामध्ये मिसळलं गेलेलं होतं. तदा गोपनायकाः बालकृष्ण अवदत्. त्यावेळेला तो गोपनायक बालकृष्ण म्हणाला. गोपनायक म्हणजे काय, सगळ्या गोपाळांचा नायक म्हणजे पुढारी म्हणाला. इतः परम वयम सर्वे सम्मिल्य एव भोजनम कुर्मः. आणि इतः परम म्हणजे यानंतर, वयम सर्वे आपण सगळेजण, सम्मिल्य एव म्हणजे मिळूनच, एकत्र बसूनच, भोजनम कुर्मः जेवण करू. ऐ मित्राणि अस्माकं मनांसी समानानि. आणि मग तो मित्रांना काय म्हणाला कृष्ण, की अरे मित्रांनो, आपली मन जे आहे, आपल्या सगळ्यांचे मन जे आहे तर ते कसं आहे, समान आहे. विचारांना समान, हा विचार सुद्धा समान आहे. भोजनम अपि समानम असतो. आणि आपलं भोजन सुद्धा कसं असावं, समानच असावं. तर असं कोण म्हणालं, कृष्ण म्हणाला आपल्या मित्रांना. तर त्यावरूनच या पाठाचा काय ठेवलेला आहे, समान वस्तू भोजनम. तर मला असं वाटतं हा पाठ जो आहे त्याचं दिलेलं स्पष्टीकरण लक्षात आलेलं असावं. तर आता मी तुमच्याशी चर्चा केली सुरुवातीला की करोती स्म, त्यानंतर पिंडन्ते स्म, गच्छती स्म, खादन्ती स्म. तर हे सगळे काय आहे, ते स्म अव्ययाचा प्रयोग केलेला आहे. पुन्हा एकदा सांगते, तर भूतकालिक क्रिया ज्या नेहमी घडत होत्या, घडल्या जात होत्या, त्याच्यासाठी स्म हे अव्यय दर्शवलं जातं लट लकारासोबत. त्यानंतर इथे लंग लकाराची सुद्धा क्रियापद आलेली आहेत बघा, जसं की अवदत, अयच्छन, त्यानंतर अवदन, अशा प्रकारे. ठीक आहे. तर इथे बरीचशी लंग लकाराची सुद्धा क्रियापद वापरलेली आहेत, तर ती तुम्ही वेगळी करायची आहेत. आणि तिथे एक वचन, प्रथम पुरुषाचं एक वचन वापरलंय का बहुवचन वापरायचं हे बघायचं. अशा प्रकारे जर तुम्ही अभ्यास केला तर तुमचा लकार सुद्धा आपल्यासोबत अभ्यासला जाईल. आणि लकार जो आहे तर तो सुद्धा चांगला होईल, कारण तुम्हाला सूचनानुसार पृथ्वी कुरुत असा प्रश्न 9वी आणि 10वी विचारला जातो. तर त्याची ही पूर्वतयारी तुम्ही समजा, त्याच्यावरनं तुमचं बरीचशी तयारी केली जाईल. त्यानंतर आता आपण याचा भाषाभ्यास बघूया. बघा, पहिला प्रश्न जो आहे तर तो काय आहे, एक वाक्येन उत्तरत. तर आता इथे प्रश्न कसा विचारला गेलेला आहे की एक वाक्यानं उत्तर होतं, म्हणजे तुमचं उत्तर एकाच वाक्यामध्ये आलं पाहिजे. आता बघा, मुलं इथे काय चुका करतात, तर एक वाक्यामध्ये सांगितलेलं आहे पण लिहिताना लिहितात एका शब्दामध्ये. तर ज्या वेळेला तुम्ही एका शब्दामध्ये लिहितात तेव्हा तुम्हाला पूर्ण मार्क मिळत नाही. म्हणून हे लक्षात ठेवायचं की प्रश्न काय विचारला गेलेला आहे, तर एक वाक्यानं उत्तर होतं. आणि म्हणून एकाच वाक्यामध्ये तुमचं उत्तर असलं पाहिजे. जेव्हा एक शब्दानं म्हटलं जातं तेव्हा एक शब्दामध्ये, आणि जेव्हा एक वाक्यानं म्हटलं जातं तेव्हा एक वाक्यामध्ये तुमचं उत्तर असलं पाहिजे. तर बघा, मी प्रश्न लिहित नाही, प्रश्न तुमच्याकडे आहे, मी फक्त उत्तर लिहिणार आहे. बघा, गोपबालाः भोजनाय किं किं आनयन्.
तर त्याचं उत्तर काय असणार आहे बघा. गोपबालाः भोजनाय काय काय आणले होतं त्यांनी. अपूर्वाः अपूर्वाः त्यानंतर लड्डुकाः लड्डुकाः त्यानंतर काय आणले होतं. वटकाः त्यानंतर पृथुकाः पृथुकाः दध्योदकम् आणि अजून काय होतं. मोदकाः मोदकाः आनयन. आता बघा प्रश्न कसा विचारलेला आहे की बालगोपालाः गोपबालाः भोजनाय किम किम आनयन. काय काय आणलं. किम किम आनयन. तर मग उत्तर पण तसंच लिहिलं गेलं पाहिजे. गोपबालाः भोजनाय अपूर्वाः लड्डुकाः वटकाः पृथुकाः दध्योदकं मोदकाः आनयन. अशा प्रकारे तुमचं उत्तर असेल. ठीक आहे. त्यानंतर बघा कृष्ण किम किम समानम इति वदति. कृष्णाने काय काय समान आहे ते सांगितलेलं. तर मनावसी कृष्ण बघा उत्तर लिहिताना असं लिहायचं. कृष्ण मनावसी समानानि मनावसी समानानि त्यानंतर विचाराः विचाराः समानाः भोजनमपि समानं भोजनमपि समानम् अस्ति इति वदति. ठीक आहे. अशा प्रकारे तुमचं उत्तर लिहिलं. हे बघा कृष्णः मनांसी समानानि विचाराः समानाः भोजनमपि समानमस्तु इति वदति. कारण प्रश्न कसा विचारलेला आहे की वदति लटलकारामध्ये प्रश्न विचारलेला आहे ना आणि म्हणूनच उत्तर सुद्धा तसंच लिहिलं जाईल. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे कृष्ण खाद्यपदार्थे किम मिश्रयति. काय मिसळतो तो खाद्यपदार्थामध्ये. सगळे खाद्यपदार्थ तो एकत्र करतो त्याचं मिश्रण करतो आणि अजून काय त्याच्यामध्ये मिसळतो तर त्याच्यामध्ये तो प्रेम मिसळतो. म्हणून मग काय येईल. कृष्ण कृष्ण खाद्यपदार्थे कृष्ण खाद्यपदार्थे स्नेहश्च स्नेहश्च मिश्रयति. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पाठे प्रयुक्तानि कृष्णस्य नामानि निपद. तर पाठामध्ये कोणकोणती नावं आलेली आहेत बघा. पाठे प्रयुक्तानि उत्तर असं येईल पाठे प्रयुक्तानि कृष्णस्य कृष्णस्य नामानी. कोणकोणती नाव आहेत तर बघा पहिले काय नाव लिहिलं आहे वासुदेव. काय नाव आहे वासुदेव. त्यानंतर काय प्रयुक्त केलेलं आहे देवकी नंदन. देवकी नंदन. त्यानंतर गोपनायक गोपनायक. तर साधारणतः अशा प्रकारे त्याच्यासाठी शब्द वापरलेले आहेत. कृष्ण बालकृष्ण देवकी नंदन वासुदेव गोपनायक. तर अशा प्रकारची नावं त्याच्यासाठी वापरलेली आहे. तर हा प्रश्न जो आहे पहिला तो आपला झालेला आहे. तर तुम्ही लिहून घ्या. मी 5 मिनिटं तुम्हाला वेळ देते. मला असं वाटतं हा प्रश्न तुमचा झालेला असावा. तर
त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. प्रश्न क्रमांक बघा, पुढचा प्रश्न आहे प्रश्न निर्माण पूर्त. आता यामध्ये काय करायचं आहे, ज्यावेळेला आपल्याला प्रश्न तयार करायचा त्यावेळेला काय करायचं, मी तुम्हाला यापूर्वी पण बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की जे किम हे सर्वनाम आहे, प्रश्नार्थक सर्वनाम, तर हे आपण वापरतो प्रश्न तयार करण्यासाठी. तर किम हे प्रश्नार्थक सर्वनाम जे आहे तर ते पुल्लिंगी, स्त्रीलिंगी आणि नपुंसकलिंगी सर्वनाम जे आहे तर ते तुम्हाला चांगलं पाठ करावं लागेल. आणि ज्या लिंग वचन विभक्तीमध्ये तो शब्द असणार आहे अधोरेखित केलेला, तर त्याच्या ज्या शब्दाच्या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारायचा आहे, अधोरेखित केलेला जो शब्द आहे, तर त्याची लिंग वचन विभक्ती विचारात घ्यायची आणि त्यानुसार आपल्याला प्रश्न विचारायचा आहे. तर बघा, पहिलं वाक्य काय आहे, गोकुलस्थाः बालगोपालाः के वासुदेवेन सह आयासं भिन्नन्ति स्म. आता वासुदेवेन या हा जो शब्द आहे तर हा अधोरेखित केलेला, ठीक आहे, अंडरलाईन केलेला आहे त्याला. मग प्रश्न असं विचारला जाईल बघा, गोकुलस्थाः बालगोपालाः, गोकुलस्थाः बालगोपालाः, वासुदेवेन ही कोणती विभक्ती आहे, तृतीया विभक्ती आहे. म्हणून मग पुल्लिंगी तृतीया एकवचन काय येईल, केन. केन सह आसायं भिन्नन्ति स्म. बघा, इथं प्रश्नचिन्ह, प्रश्न विचारलाय मग प्रश्नचिन्ह. त्यानंतर पुढचं वाक्य आहे, बालकृष्ण व गोकुले गोपालनं करोति स्म. तर गोपालनं द्वितीय विभक्तीमध्ये शब्द असल्यामुळे प्रश्न असं विचारलं जाईल बघा, बालकृष्ण गोकुले किम करोति स्म. ठीक आहे, अशा प्रकारे. त्यानंतर पुढचं दोनच वाक्य यामध्ये आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया, पृथक कृत. पुढचा प्रश्न जो आहे तर तो आहे पृथक कृत. तर हे तुम्ही लिहून घ्या, 1-2 मिनिटं मी तुम्हाला वेळ देते आणि ही लिहिणं झालं की आपण पुढचा प्रश्न बघूया. बघा, मला असं वाटतं हे झालं असेल. मला असं वाटतं प्रश्न निर्माण कसा करायचा, कसा तयार करायचा प्रश्न, तरी तुमच्या लक्षात आलेलं असावं. त्यासाठी तुम्हाला किम पुल्लिंगी हे जे सर्व नाम आहे तर ते चांगलं पाठ करावं लागेल, सतत वाचावं लागेल, मग तुम्ही प्रश्न चांगला तयार करू शकाल. त्यानंतर पुढचा जो आहे प्रश्न तर तो आहे पृथक कृत. तर यामध्ये काय काय दिलेलं बघा या तालिकेमध्ये तुम्हाला, नाम सर्वनाम, नाम, त्यानंतर सर्वनाम, त्यानंतर काय दिलेलं आहे, विशेषण आणि क्रियापद. तर इथे कंसामध्ये काही शब्द दिलेले आहेत तर ते नाम आहे का सर्वनाम आहे ते तुम्हाला ओळखायचं आहे. आता गोकुलस्थाः हे काय आहे, विशेषण आहे. म्हणजे काय, गोकुलस्थाः म्हणजे काय, गोकुळात राहणारे, हो की, म्हणून हे विशेषण आहे. त्यानंतर पुढचा शब्द जो आहे तो कृष्ण. तर कृष्ण हे काय आहे, नाम आहे. ठीक आहे, कृष्ण हे विशेषण म्हणून सुद्धा वापरलं जातं, पण इथे ते नाम म्हणून वापरलेलं आहे. त्यानंतर पुढचं जे आहे ते अकरोत. हे काय आहे, अकरोत हे आहे क्रियापद. त्यानंतर किम हे काय आहे, सर्वनाम आहे. त्यानंतर पुढचा शब्द काय आहे, मम. तर मम हे काय आहे, सर्वनाम आहे. त्यानंतर मोदकाः हे काय आहे, नाम आहे, मोदकाः. ठीक आहे. त्यानंतर उपाविशन हे काय आहे, क्रियापद आहे. उपाविशन हे क्रियापद आहे. त्यानंतर समानाः हे काय आहे, विशेषण आहे. तर मला असं वाटतं तुमच्या लक्षात आलेलं असावं. हा सुद्धा प्रश्न आपला झालेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न जो आहे चौथा तो आहे समूहेतर पदम, समूहेतर पदम चित्त. समूहेतर वेगळं जे पद आहे ते समूहापेक्षा वेगळं पद जे आहे ते वेगळं करायचं आहे. तर बघा,
बालकृष्ण, यामध्ये प्रश्न असा आहे, बालकृष्ण, त्यानंतर देवकी नंदन, चंद्रशेखर आणि गोपनायक. तर कोणता शब्द वेगळा होणार आहे? शब्द कोणता वेगळा होणार आहे? तर चंद्रशेखर. चंद्रशेखर हा शब्द वेगळा आहे, कारण बाकीची सगळी जी आहेत तर ती कृष्णाची नावं आहेत आणि चंद्रशेखर जे आहे तर ते वेगळं नाव आहे. त्यानंतर बघा पुढे अवदत, त्यानंतर अभणत, अगदत, अकरू. तर यामध्ये अकरू हे वेगळं आहे, कारण बाकीची जी क्रियापद आहे अभणत, अगदत, तर ही सगळी काय आहेत? सारख्या अर्थाची आहेत, म्हटले या अर्थी. ठीक आहे, म्हणून मग अकरू हेच काय आहे? फक्त वेगळं आहे. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे 5वा, तो काय आहे? विरुद्धार्थक शब्दात मंजुषातम चिन्ह. मंजुषातम म्हणजे काय? ब्रॅकेटमध्ये. ठीक आहे, ब्रॅकेटमध्ये जे शब्द दिलेले आहेत त्याच्यामधनं खाली दिलेल्या शब्दांचे विरुद्धार्थ शब्द जे आहेत तर ते आपल्याला त्यातनं निवडायचे आहेत आणि त्याची जोडी आपल्याला जोडायची आहे. तर बघा 5वा प्रश्न काय आहे? विरुद्धार्थक. विरुद्धार्थक शब्दास विरुद्धार्थक शब्दात मंजुषातः चिन्ह. तर यामध्ये पहिला शब्द जो आहे तो आहे मित्राणी. मित्राणी. तर मित्राणीचा विरुद्धार्थी काय होईल? अर्यः. हो की नाही? मित्र म्हणजे काय? मित्र. आणि मित्राचं विरुद्धार्थी काय? शत्रू. त्यानंतर दुसरं आहे समीपे. समीपे याचा विरुद्धार्थी काय होईल? दूरे. त्यानंतर तिसरा शब्द काय आहे? तो आहे स्वादिष्ठम. स्वादिष्ठम. ठीक आहे, तर त्याचा विरुद्धार्थी काय होईल? रुचिहीनम. त्यानंतर चौथा शब्द काय आहे? तो आहे समानानी. त्याचा विरुद्धार्थ शब्द होईल भिन्नानी. ठीक आहे, तुम्हाला असं वाटतं हे पण तुमच्या लक्षात आलेलं असावं, हे लिहून घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न जो आहे 6वा, हे लिहून घ्यायचं आहे. त्यानंतर पुढे जे दिलेलं आहे तर ते प्रश्न कशा प्रकारे विचारलाय बघा. लट रूपाणी प्रयुज्य कथा पुनः वदत लिखत च. तर लट लकाराची जी रूपे आहेत वर्तमान काळाची, तर ती लिहून कथा पुन्हा लिहायची आहे. त्यानंतर सहभोजनस्य स्वीय अनुभव माध्यम भाषेया लिखत. आणि तुम्ही कोणासोबत तरी सोबत सहभोजन केलेलं असेल तर त्याचा अनुभव तुमच्या माध्यम भाषेमध्ये म्हणजे मराठीमध्ये लिहायचा आहे. त्यानंतर पुढे काय दिले बघा. कृष्णस्य अन्यानी विविधानी नामांनी अन्विष्यत लिखत च. तर कृष्णाची जी नावं आहेत वेगवेगळी तर ती तुम्ही शोधायची आहेत अजून या पाठाव्यतिरिक्त सुद्धा, आणि ती तुम्ही लिहायची आहेत. ठीक आहे, त्यानंतर बघा युष्माकम प्रिय भोजन पदार्थांना सूची संस्कृत भाषेया पुरतो. आणि तुम्हाला जे आवडतात पदार्थ तर त्याची सूची म्हणजे यादी लिस्ट तुम्ही तयार करायची आहे आणि संस्कृत भाषेमध्ये ती नावं लिहायची आहे. त्यानंतर बघा पुढे काय दिलेलं आहे. लटलकारस्य पुरतः स्म इति अव्यस्य प्रयोगेन भूतकालिकः अर्थः भवति. तर आता तुम्ही बघा, मी तुम्हाला सांगितलं आहे की लटलकाराच्या समोर जर आपण स्म हा अव्यय लावला तर काय होतं, तर त्याचा अर्थ भूतकालिक होतो. जसं की उदाहरण बघा, खादती स्म. ठीक आहे, तर आता हे काय आहे? खादती हे आहे लटलकाराचं क्रियापद. ठीक आहे, पण आता इथे जर स्म नसेल तर फक्त खादती असेल तर लटलकाराचं हे क्रियापद आहे, पण स्म जोडल्यामुळे काय झालं, याचा अर्थ भूतकाळासारखा झाला. खात होतो, करत होतो, गात होतो, अशा प्रकारे. त्यानंतर बघा पुढे बालगोपाला हा वासुदेवेन सह हिंडते स्म. म्हणजे काय? हिंडत होते. त्यानंतर गोपनायक हा बालकृष्ण वदती स्म. वदती स्म म्हणत होते, बोलत होते. ठीक आहे, त्यानंतर पुढे दिलेले बघा तुमच्या पुस्तकामध्ये वदत संस्कृतम. तर संस्कृत मध्ये कसं बोलायचं, तर छोटी छोटी वाक्य दिलेली आहेत की जी वापरून तुम्ही दैनंदिन व्यवहारामध्ये तुम्ही संस्कृतचा वापर करू शकतात. बघा, सुप्रभातम सकाळी विश करायचं सुप्रभातम. त्यानंतर शुभरात्री, नमो नमः, धन्यवाद, स्वागतम,
उपया, अस्तु, शोभनम, उत्तमम अशा प्रकारे यांचा वापर तुम्ही करू शकता. त्यानंतर शुभेच्छा कशा द्यायच्या संस्कृतमध्ये ते पण इथे सांगितलेलं आहे. नववर्षस्य शुभाशयः सफलतायै अभिनंदनम. त्यानंतर कार्यक्रम सफल भवतु, तुमचा कार्यक्रम सफल होईल. त्यानंतर शुभास्ते पंथानः सन्तु, तुमचा प्रवास जो आहे तर तो चांगला होईल. परीक्षा येई शुभाशय, परीक्षेसाठी शुभेच्छा. जीवेच्छरदः शतम, 100 वर्ष जगा. त्यानंतर दीपावली मंगलम आतनोतु, मंगलम आतनोतु. तर दिवाळी जी आहे तर ती तुमच्यासाठी मंगल ठेवून येऊ, तुमचं सगळं काही चांगलं होईल. शुभम भवतु म्हणजे काय, चांगलं होईल. तर या अशा प्रकारे आपण संस्कृत भाषेमध्ये शुभेच्छा देऊ शकतो. तर हा जो आपला पाठ आहे समानमस्तु भोजनम, हा धडा आपण बघितला. त्यानंतर त्याचे प्रश्नोत्तर आपण बघितले. तर तुम्हाला जर काही यामध्ये काही शंका असेल, काही डाऊट असेल तर मला निश्चित विचारा. आणि माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि असेच नवीन नवीन छान छान व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असतील तर माझ्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.